नमस्कार अँड वेलकम बॅक टू दिस चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण स्पोर्ट्समुळे गुडघ्याला काय इंजुरी किंवा इजा होऊ शकते, तुम्ही यापासून कसं वाचू शकता आणि ऑपरेशन जर करावं लागलं तर कोणतं ऑपरेशन आहेत ह्याबद्दल बोलूया. नमस्कार, मी डॉक्टर समीर शेलवले, गुडघा आणि खांद्याचा स्पेशलिस्ट डॉक्टर फ्रॉम ठाणे, इंडिया आणि ऑपरेटिंग इन बुसान हॉस्पिटल, साऊथ कोरिया. गुडघ्यात 3 विशेष पार्ट आहेत. पहिलं म्हणजे लिगामेंट, दुसरं म्हणजे गादी आणि तिसरं म्हणजे हाडांवर असलेली पॉलिश, ज्याला कार्टिलेज किंवा चिकणाई असं म्हणतात. या तिन्हींपैकी कोणतीही एक गोष्ट स्पोर्ट्समुळे तुटू शकते किंवा दोन्ही तुटू शकतात किंवा तिन्ही एकत्र तुटू शकतात. महत्वाची गोष्ट आहे या इंजुरीला ओळखणं आणि सर्वात इम्पॉर्टंट टेस्ट ज्याने हे कळतं की इंजुरी आहे की नाही ते म्हणजे MRI. कारण एक्सरे मध्ये या तिन्ही गोष्टी नीट दिसत नाहीत. एक्सरे खूपच चांगलं आहे हाडांच्या तपासणीसाठी, पण कोणतंही हाडांच्या आतलं सॉफ्ट टिश्यू किंवा मऊ भाग जे आहे म्हणजे लिगामेंट असेल, गादी असेल किंवा पॉलिश असेल, हे एक्सरे मध्ये दिसत नाही. त्यासाठी MRI लागतं. जर गुडघ्यातली लिगामेंट तुटली असेल तर आम्ही लिगामेंटला रिकन्स्ट्रक्ट करतो, म्हणजेच नवीन लिगामेंट त्याच्या जागी लावतो किंवा रिपेअर करतो, म्हणजेच त्याच लिगामेंटला पुन्हा जोडतो. तसंच गादीसोबत पण केलं जातं. आम्ही गादी जोडतो किंवा थोडीफार काढून टाकतो. प्रयत्न हाच राहतो की गादी ही जोडली पाहिजे. पण चिकनाई किंवा पॉलिश किंवा कार्टिलेजचा तुकडा कितीही छोटा किंवा मोठा असला, जर तुटला तर पुढे जाऊन हा फार मोठा प्रॉब्लेम करून ठेवतो. कारण कार्टिलेज गरजेचं आहे गुडघ्याला मऊ आणि गुळगुळीत थर देण्यासाठी, जेणेकरून गुडघे हे एकमेकांवर घासले न जाऊ किंवा रगडले न जाऊ. याचं उदाहरण म्हणजे तुम्ही विचार करा की रस्त्यामध्ये खड्डे आहेत आणि तुमची गाडी त्यावरून चालली आहे, तर काय होईल? तुमच्या गाडीचा टायर हा त्यात अटकून जाणार. तसंच जर पॉलिश किंवा कार्टिलेजचा छोटा तुकडा जरी निघाला असेल तरी त्या एरियामध्ये एक खड्डा निर्माण होतो आणि गुडघा तिथे घासायला सुरुवात होतो आणि आर्थरायटिस होतं. लक्षात घ्या की जो तुटलेला तुकडा आहे तो सुद्धा गुडघ्यात राहतो आणि त्यामुळे गुडघा हा अटकू शकतो. अशा वेळेस गुडघा हा लॉक होऊन जातो. यावेळेस तुमचा गुडघा हा तुम्हाला सरळ करता येत नाही, पण मोडता येतो. कधी कधी हा तुकडा गुडघ्यात दुसरीकडे जाऊन जोडला जातो, तेव्हा पेशंटला याची जाणीव होतच नाही. या परिस्थितीत पेशंटला त्रास हा उशिरा होतो आणि डॉक्टरांकडे जाणंही उशिरा होतं. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे की जेव्हा तुम्हाला मार लागतो, जर तुम्हाला खूप जास्त दुखत असेल आणि तुम्ही गुडघ्यावर वजन देऊन चालू शकत नसाल, तसंच गुडघा जर मध्येच अटकत असेल किंवा गुडघ्यामध्ये लचक असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवून घ्या, जेणेकरून नंतर होणाऱ्या प्रॉब्लेम्स पासून तुम्ही वाचून जाल. आता जो पॉलिश किंवा कार्टिलेजचा तुकडा आहे जो गुडघ्यात फिरत आहे, त्यासाठी 2 गोष्टी करू शकतो. एक म्हणजे जर तुकडा एकदम छोटा असेल आणि गुडघ्याच्या अशा भागात असेल की जिथे शरीराचं वजन पडत नाही, तर त्याला बाहेर काढता येतं. पण जर ते वजन पडत असलेल्या भागात असेल तर त्याला त्याच्या जागेवर फिक्स करणं आणि चिटकवणं इम्पॉर्टंट आहे आणि हे दुर्बीणद्वारा ऑपरेशनने करता येतं. जर तुम्ही स्पोर्ट्समन आहात किंवा खेळाडू आहात आणि या प्रॉब्लेमपासून तुम्हाला जर वाचायचं असेल तर काय करायला हवं तुम्ही? थोडे पॉइंट्स मी तुम्हाला सांगेन जे तुम्हाला उपयोगात आणता येतील. नंबर 1 म्हणजे खेळण्यासाठी उत्तम जागा असणे. जिथे तुम्ही खेळत आहात, एक्झाम्पल की तुम्ही फुटबॉल खेळत आहात किंवा तुम्ही रनिंग करत आहात, कबड्डी खेळत आहात, ते मैदान किंवा ते प्लेग्राऊंड हे स्मूथ हवं. कोणतेही जास्त खड्डे नसायला पाहिजेत. खड्डे असतील तर तुमचा पाय अटकून तुम्हाला इंजुरी होऊ शकते. नंबर 2 वॉर्मअप करा. खेळण्याआधी थोडं स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करा, थोडं रनिंग करा, जेणेकरून शरीर हे तुमचं वॉर्मअप होईल. शरीरातील सगळ्या मांसपेशींना एका म्युझिकल ऑर्केस्ट्रा सारखं काम करावं लागेल. तुमची बॉडी ही एका म्युझिशियन म्हणजे वादकासारखी आहे. जेव्हा एक ऑर्केस्ट्रामध्ये गाणं वाजतं तेव्हा सगळे गायक आणि वादक एका लयमध्ये आणि एका सुरात गातात. तसंच जेव्हा तुम्ही स्पोर्ट्स खेळता किंवा कोणतीही ऍक्टिव्हिटी करता, तेव्हा तुमच्या शरीरातील लिगामेंट्स, मसल्स, गादी आणि बोन्स हे सगळ्यांनी एकत्र काम करायला हवं, जेणेकरून मूवमेंट ही स्विफ्ट होते. आणि हे होण्यासाठी प्रॅक्टिसची गरज असते. प्रॅक्टिस म्हणजेच वॉर्मअप. शरीराला वॉर्मअप करून गरम करा आणि मगच खेळा. नंबर 3 योग्य ते शूज घाला. हे फार इम्पॉर्टंट आहे. चप्पल घालून खेळणार तर मार लागायचे चान्सेस खूप जास्त असतात. शूज हे तुमचे फ्लेक्झिबल आणि कम्फर्टेबल असायला हवेत.
नंबर 4, ट्रेनिंग. हे अगदी महत्त्वाचे आहे की तुम्ही रेग्युलर ट्रेनिंग करावी. वर्कआउट करा आणि मसल्सला तुमच्या स्ट्रॉंग ठेवा. तेव्हाच तुम्ही खेळा. हे स्पेसिफिकली तेव्हा महत्त्वाचे आहे जेव्हा तुम्ही खूप दिवसांनंतर तुमच्या खेळामध्ये परत जात आहात किंवा पहिल्यांदा कोणती हाय लेवल ॲक्टिव्हिटी करत आहात. तर इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमच्या शरीराला एक चान्स द्या खेळ किंवा स्पोर्ट्ससाठी तयार होण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. मला आशा आहे की तुम्ही यातून काही शिकलं असाल. स्पोर्ट्स इंजरीज कशा होतात आणि त्यापासून कसं वाचावं शेअर करा तुमच्या घरातील प्लेयर्समध्ये. थँक्यू.